बघ भावा, 2024 पण गेलं, 2025 पण गेलं, आता 2026 आहे. काहीतरी फरक पडला का आयुष्यात? नाही ना? तोच मोबाईल, तेच Instagram आणि तोच टाईमपास. बस एवढंच करत आलो आतापर्यंत. बघ, घरचे पण म्हणत असतील तुला, "काहीतरी कर रे, काहीतरी कर रे." पण काय, प्रॉपर डायरेक्शनच नाही भेटत. बरोबर ना? बघ, मी पण या अगोदर असंच होतो. नुसतं मोबाईल, Instagram आणि Snap. त्यानंतर मला गव्हर्नमेंट अप्रूव्हल प्लॅटफॉर्म मिळाला. मी त्यावर स्टार्ट केलं, ॲक्शन घेतली आणि त्यामध्ये मी डिसिप्लिन होतो. त्यानंतर मी त्यामध्ये स्किल शिकत गेलो. स्किल शिकता-शिकता माझा माइंडसेट बदलत गेला. पहा, तू जो मोबाईल आहे ना, टाईमपास म्हणून यूज करतो, तोच मी मोबाईल माझा फ्युचरचा टूल म्हणून यूज करतो. हे काम तू पण करू शकतं. त्यासाठी काय करावं लागेल? हीच रील मला शेअर करावी लागेल, नाहीतर मग डी-एमला स्किल टाइप करावं लागेल. बघ भावा, 2024 पण गेलं, 2025 पण गेलं, आता 2026 आहे. काहीतरी फरक पडला का आयुष्यात? नाही ना? तोच मोबाईल, तेच Instagram आणि तोच टाईमपास. बस एवढंच करत आलो आतापर्यंत. बघ, घरचे पण म्हणत असतील तुला, "काहीतरी कर रे, काहीतरी कर रे." पण काय, प्रॉपर डायरेक्शनच नाही भेटत. बरोबर ना? बघ, मी पण या अगोदर असंच होतो. नुसतं मोबाईल, Instagram आणि Snap. त्यानंतर मला गव्हर्नमेंट अप्रूव्हल प्लॅटफॉर्म मिळाला. मी त्यावर स्टार्ट केलं, ॲक्शन घेतली आणि त्यामध्ये मी डिसिप्लिन होतो. त्यानंतर मी त्यामध्ये स्किल शिकत गेलो. स्किल शिकता-शिकता माझा माइंडसेट बदलत गेला. पहा, तू जो मोबाईल आहे ना, टाईमपास म्हणून यूज करतो, तोच मी मोबाईल माझा फ्युचरचा टूल म्हणून यूज करतो. हे काम तू पण करू शकतं. त्यासाठी काय करावं लागेल? हीच रील मला शेअर करावी लागेल, नाहीतर मग डी-एमला स्किल टाइप करावं लागेल.